आज एक सोडून दोन दोन आवडीच्या गोष्टी मिळाल्या, पण त्याआधी सकाळ सकाळच बाहेर जावं लागलं होतं. तर नमस्कार, मी प्रतीक्षा आणि मला आज सकाळ सकाळी बाहेर जावं लागलं होतं इलेक्शनच्या कामासाठी. तिथून परत येताना संध्याकाळ झाली होती आणि आमच्या इथं प्रचंड ट्रॅफिक झाली होती. त्यानंतर समजलं की इथे उरूस भरला. घरी गेले, पटकन फ्रेश झाले आणि लगेच उरूस बघायला खाली आले. आधी मी या क्रॉकरीजच्या स्टॉलवर थांबले होते. सगळ्याचं बजेट काढलं, पण हम मिडल क्लास लोक, मला ही दोन गोष्ट खूप आवडली होती. पण 10 जागी मी रेट काढल्याशिवाय कधीच कोणती गोष्ट घेत नाही. त्याच्यानंतर मी या एवढ्या सगळ्या पर्समधनं ही एक पर्स निवडली. मला खूप आवडली होती आणि त्याच्या आतमधलं कापडसुद्धा खूप छान होतं. पर्स घेऊन पुढे निघालो आणि पुढे गेल्याच्या नंतर इतकी गर्दी लागली, भाईसाहेब मला वर धरलेला फोन खाली धरावा लागला. हीच ती गोष्ट गेल्या काही दिवसापासून ट्रेंडिंगला आणि मला प्रचंड आवडली होती आणि ह्यासाठी मी बरेच स्टॉल स्किप करत करत पुढे आले. फायनली मला ह्या बँगल्स भेटल्या आहेत. आता एवढ्या सगळ्या बँगल्समधनं कुठला तरी एक कलर चॉईस करणं खूप कठीण होतं, म्हणून मी 2 बँगल्स घेतलेले. कोणत्या हे तुम्हाला मी उद्या दाखवतेच. आता इतकी प्रचंड गर्दी झाली होती म्हणून म्हटलं पेटपूजा कीजिए, पण खाताना कुठलाच व्हिडिओ घेता आला नाही कारण गर्दीच खूप होती. वाट काढत कशी तरी मी या स्टॉल पर्यंत येऊन पोहोचले. गेल्या 3 वर्षापासून मी फक्त या स्टॉलला बघून जात होते, पण आज स्वतःच्या कमाईतनं मी टेडी घेणार आहे. बरेच टेडी बघितल्याच्या नंतर मला हा भला मोठा पांडा आवडला. बार्गेनिंग करून मी हा पांडा मिळवला. माझ्या मतलबचे सगळे स्टॉल संपले होते, सो मी पांडूला घेऊन घरी आले. तर चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणि उद्या बघूया मी उरसातनं काय काय घेऊन आले. तोपर्यंतसाठी बाय.